हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणासाठी लढा निर्माण करणाऱ्या जरांगे पाटलांना यश। सरकारकडून जरांगेंना कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेची प्रत सुपूर्द। जरांगेंचं आंदोलन मागे। जरांगेंच्या अंतरवाली सराटीमध्ये विजयी रॅली। औक्षण गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये स्वागत। विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती। अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगेंची बैठक होणार, सर्वांना उपस्थित राहण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन। पुढील निर्णय घेणार असल्याची जरांगेंची माहिती। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवर मार्ग चर्चा होणार, पुढच्या हालचालीबाबत निर्णय घेणार। झुंडशाहीनं कायदे नियम बदलता येत नाहीत, सगळे सोरेचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। जरांगेंना मिळालेला अध्यादेश केवळ नोटीस, गुणरत्न सदावर्ते यांचा दावा। मराठा अध्यादेशाविरोधात कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा। सगळे सोयऱ्यांची व्याख्या बरोबर नाही, शिंदेंकडून जनतेची दिशाभूल, घटनातज्ञ उल्हास बापट यांची टीका। तर सरकारच्या अधिसूचनेला कोर्टामध्ये आव्हान देता येऊ शकतं, घटनातज्ञ उज्ज्वल निकम यांचा दावा। आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। ओबीसींना धक्का लागला की नाही, ओबीसी नेत्यांमध्येच मतभिन्नता। सरकारनं दिलेला शब्द पाळत ओबीसींना धक्का लावला नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। तर सरकारनं ओबीसींना फसवल्याचा प्रकाश शेंडेंचा आरोप। भुजबळांची स्वतःच्याच पक्षामध्ये कोंडी होण्याची शक्यता, मराठा आरक्षणावरील भुजबळांची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची नव्हे तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मेळाव्याला उपस्थित राहणार। अध्यादेश नव्हे ही फक्त अधिसूचना, 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या, समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य। सरकार सदावर्तेंच्या सुरक्षेसाठी 21 लाख का खर्च करते, सदावर्तेंच्या सुरक्षा खर्चावर मनसे पदाधिकाऱ्याचा आक्षेप। तर राज ठाकरेंचं कर्तृत्व काय, मनसेनं सरकारला शहाणपण शिकू नये, सदावर्तेंचा हल्लाबोल। उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, काँग्रेस 11 तर समाजवादी पक्ष 69 जागा लढवणार, अखिलेश यादव यांची घोषणा। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।